आहे मध्यरात्री पायऱ्यांवर मंत्री एवढं ओपनली दुसऱ्यांना ऑफर देऊ शकतो का, ह्याचा पण विचार या जनतेने आणि मतदारांनी केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं सदनात की तुमच्याकडे फक्त 2च नारे, त्यावर काय तुम्ही सांगाल? मला वाटतं खरे मुख्यमंत्री कोण आहेत हा पहिला माझा प्रश्न आहे. तो स्पष्ट झाल्यानंतर ह्याचं उत्तर मी देईन. आपके नारे जो वो खुद चुप रहे, लगातार बार बार ये कह रहे हमें गद्दार मत बोलिए, हम खुददार हैं. नहीं, ये दुख तो होता है कि उन्होंने ऐसा ये जो रिश्ता था हमारा वो ऐसे करके वो निकल गए, लेकिन इसको और क्या कहेंगे? गद्दारी तो है, गद्दार है तो गद्दार ही कहेंगे. आदित्य जी, अगर दोस्त रहते, अगर भाई रहते तो भाई कहते, लेकिन जो परिवार का एक रिश्ता था, जो हमारे कुटुंब प्रमुख है, पूरे महाराष्ट्र के कुटुंब प्रमुख है, आपने देखा उनकी पीठ में चूरा भोग के वो निकल गए, तो गद्दार नहीं तो और क्या कहेंगे? काल एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी काल निवेदनामध्ये कुठेतरी करुणा शर्मांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला होता. नंतर करुणा शर्मा भेटीला आल्या होत्या. आजच्या आंदोलनामध्ये धनंजय मुंडे कुठे दिसत नाहीये, काय संबंध लावा? नाही, पण खरे मुख्यमंत्री कोण आहेत? आदित्यजी, सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होते, अत्यंत महत्वाची सुनावणी आहे. कसं आहे बघता या सगळ्या? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आमचं पण लक्ष, पूर्ण देशाचं लक्ष तिथे आहे. आदित्यजी, परवानगी नाकारली. काल पण मी बोललो, आमच्या दहीहंडीच्या तिथे देखील हा वधाचं पूर्ण आपण बघितलं असेल, तिथे एक देखावा झालेला होता. महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे नवीन तात्पुरतं सरकार बनलेलं आहे ते तथाकथित हिंदुत्व विचारसरणीचं आहे आणि अशा विचारसरणीमध्ये अशा परवानग्या नाकारणं हे किती योग्य आहे मी दोन्ही पक्षांना विचारू इच्छितो. नाही, आमची जी आमदारांची बैठक ह्या आधी देखील व्हायची, तीच आमदारांची बैठक काल पण झाली. महत्वाचे विषय जे आहेत जनतेचे ते आम्हाला उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा उचलायला सांगितलेले. शेतकऱ्यांचा विषय आहे, महिलांचा अत्याचार, महिलांवर जो अत्याचार होतोय ते विषय आहेत. आपण बघतोय की हाऊसमध्ये आम्ही सतत विचारत आहे. आज देखील पाहिल्यांवर आम्ही ह्याच घोषणा देत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा. आपण बघत असाल हे जे काही तात्पुरतं सरकार गद्दारीने इथे आपण बघतोय निर्माण झालेलं आहे, या सरकारने कुठेही जनतेच्या प्रश्नांना हात घातलेला नाही. अजूनपर्यंत एक सुद्धा वक्तव्य किंवा एक सुद्धा पॉलिसी ही लोकांसाठी नाही आलेली आहे. प्रत्येक गोष्ट ही राजकीय दृष्टिकोनातून झालेली आहे आणि अजून कशी फोडाफोड करता येईल ह्याच्यावरनं झालेली आहे. परवाचं पण जे वक्तव्य आहे दहीहंडीचं होतं, दहीहंडीच्या आदल्या दिवसाचं होतं. कुठेही GR निघाला नाहीये, कुठेही लोकांना जास्ती मदत झालेली नाहीये. तो विमा जे काही बोललेले होते, मला वाटत नाही ती मदत अजूनही दहीहंडीच्या आमच्या मंडळापर्यंत पोहोचलेली आहे. आणि अनेक मंडळं माझ्याकडे आलेली आहेत की आम्हाला 5% नोकऱ्या शासनात कशा मिळणार हे सरकारकडून स्पष्टीकरण व्हावं. हा खेळ आहे की नाही ह्याच्यावर देखील GR आलेला नाहीये. तर ही नुसतं धूळफेक होती का? म्हणजे ही धूळफेक नुसतं राजकीय दृष्टिकोनातून झालेली का की नुसतं एक गिमिक होतं? ह्याच्यावर पण मुख्यमंत्री महोदयांनी जे तात्पुरतं आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कायदा आणण्याची मागणी भाजपकर आणि योगेश सागर आमदारांनी केली आहे. ते म्हणतात भाजपचा पाठपुरावा करणारे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात. आपली काय होतंय की अनेक गोष्टी इथे म्हटल्या जातात आणि फ्लोरवर म्हटल्या जातात, पण त्याचा पुढे पाठपुरावा होत नाहीये. आधीचं जसं मी सांगितलं ना की पहिली गोष्ट म्हणजे दहीहंडीबद्दल जे म्हणाले होते ते सत्य आहे की असत्य. आता माझ्यासारखे अनेक तरुणांना विचारायचं आहे ह्या सरकारला की तो अजून खेळ झालाय की नाही झालाय, की नुसतं तुम्ही आमच्या भावनेचा खेळ खंडोबा करत होतात. तुम्ही 5% नोकऱ्या जे देणार होतात दहीहंडी मंडळांना त्याचं पुढे रजिस्ट्रेशन झालेलं आहे का? तर ह्या सगळे प्रश्न आहेत. पुण्यात प्रश्न उपस्थित झालेला आहे हा. तर हे सगळे प्रश्न आहेत, हे नुसतं पॉलिटिकल गिमिक चाललंय का? हा माझा महत्वाचा प्रश्न. मला वाटतं आज ठाण्यात ते चालले आहेत, पण तो त्यांचा प्रश्न राहील. आई राजकारणापासून दूर राहिलेली आहे, तसं जास्ती पुढे येत नाही. काही काही ठिकाणी जिथे बोलवलं जातं तिथे ती जाते, कारण वैयक्तिक आमचे वेगळे राजविचार साहेब मला वाटतं ते आल्यानंतरच आपल्याला कळेल. आता झालंय असं की आपण जे 2-4 गेल्या आठवड्यामध्ये वक्तव्य बघतोय त्याच्यातून त्यांच्या मनात खरं काय आहे, त्यांच्यावर जे झालेले संस्कार आहेत ते कळत आहेत. म्हणजे काल पण मला वाटतं कोणीतरी काहीतरी एक भयानक वक्तव्य केलेलं आहे ट्विटरवर. त्याच्या आधी 2-3 आमदारांनी म्हणजे एक आमच्याकडचे होते जे तिथे गेले त्यांनी धमकवलेलं जनतेला. तर हे सगळं होत असताना कुठेही ह्या दोन्ही पक्षांचा त्यांच्या आमदारावर अंकुश आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न राहील. कारण कुठेही आम्ही सरकारमध्ये असताना आमच्या आमदारांकडून कुठेही असं वक्तव्य झालं नव्हतं जे जनतेला धमकवणारं होतं किंवा कोणाची थट्टा करणारं होतं.
डीएमसीच्या भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. गंमत अशी आहे की यामिनी जाधव यांच्याकडनं हा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आता ह्याच्यावर पेक्षा मोठा जोक कुठचा आहे तुम्ही मला सांगा ना. आणि त्यांनी खरोखर घरी पण हे प्रश्न विचारावेत. खरं तर प्रत्येक वेळी काय झालेलं आहे की बीएमसीने स्पष्टीकरण दिलेलं आणि ते तुम्हाला पण माहिती आहे. सगळी कामं लोकांच्या देखत झालेली आहेत. तरी देखील आज हाऊसमध्ये जी चर्चा होईल एकामेकांना उत्तर देऊ शकतील ते लोक. मैदानच्या बाबतीमध्ये आशिष शेलार यांनी तुम्हाला सांगितलं आहे की आता काय झालं की प्रत्येक ठिकाणी आरोप प्रत्यारोप ह्याचंच नाट्य रंगलेलं आहे. जसं मी सांगितलं की कुठेही जनतेचा प्रश्न हे ना सत्ताधारी पक्ष उचलत आहेत ना गद्दार कोण उचलत आहे. आम्ही सतत जसं सांगतो की ओला दुष्काळ असेल जनतेचे प्रश्न असतील ह्याला हात घाला. आता बीएसटी बस ज्याच्यावर ह्याच लोकांनी आरोप घेतलेले त्याच बीएसटीचं डबल डेकर इलेक्ट्रिक बस जी आम्ही आणली त्याचं उद्घाटन केलं. महत्त्वाची गोष्ट हीच आहे ना की जनतेचे जे प्रश्न आहेत जनतेसाठी जी सेवेची आम्ही कामं केलेली आहेत जी स्थगिती या लोकांनी दिलेली आहे ती उठवणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेची जी कामं आहेत ती कुठचंही सरकार असलं तरी होणं गरजेचं आहे. ते आहे. दुसरं आपण बघितलं असेल जांभोरी मैदान जे आम्ही तिकडच्या स्थानिक नागरिकांच्या प्रेमापोटी केलं. आपण बघितलं असेल 2.5 ते 3 कोटी तिथे मला खर्च झाला. चांगलं केलेलं मैदान ते चांगलंपणे वापरलं असतं तर कोणाचाच आक्षेप नव्हता. पण तिकडच्या स्थानिक लोकांनी जे वापरलेलं होतं मैदान त्यानंतर आपण बघितलं असेल जो काही थोडा उत्सव झाला जे काही ऑर्गनायझर्स होते ज्या जबाबदारीने त्यांनी सांभाळला पाहिजे होतं ते सांभाळलेलं नाहीये. आणि दुःख ह्याच गोष्टीचं होतं की ठीक आहे मुंबईत कुठची जागा कोणीही वापरू शकतं परवानगी मिळत असतात पण ते वापरायचं कसं त्याचा वापर कसा करायचा आणि परत जनतेच्या हाती कसं द्यायचं हे आपापल्या गोष्टी असतात. आदित्य ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन माध्यमांच्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं देऊ केलेली आहेत. गद्दारांना गद्दारच म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार असं म्हणत त्यांनी हे देखील म्हणलेलं आहे की शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून हे सगळे बाहेर पडले. त्यांनी गद्दारीच केलेली आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलं. सत्ता संघर्षावर आजच सुनावणीची शक्यता असल्याचं आपण बघतोय. आता क्षणाची मोठी बातमी आहे. सुप्रीम कोर्टात आज दुपारी याबद्दल सुनावणी होऊ शकते. दुपारी 12:30 वाजता या सुनावणीची शक्यता आहे. बघूयात याविषयी आता सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देऊ करत आहे कारण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. आमच्या नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत काय तपशील? महत्वाचं म्हणजे आज सकाळी 10:30 वाजता या संदर्भात प्रिन्सिपल यांनी मेन्शनिंग केलं होतं. मेन्शनिंग केल्यानंतर जी महत्वाची माहिती पुढे आलेली आहे की आता साधारणतः 12:30 वाजता या संदर्भात एक वेगळा बेंच स्थापन करण्याची न्यायालय निर्णय घेऊ शकतो. सध्या जस्टिस रामण्णा यांच्या कोर्टामध्ये या संदर्भात मेन्शनिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाने निर्णय घेतला आहे की 12:30 नंतर या संदर्भात आम्ही निश्चितपणे सुनावणी करण्याची त्यांनी आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे. पण महत्वाचं म्हणजे या संदर्भातून कुठल्याही प्रकारचं मिस्टेक नाही. आपण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की आज या संदर्भात नवीन बेंच स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदे विरुद्ध ठाकरे ही जी तुल्यबळ लढाई सुरू आहे या लढाईमध्ये पुन्हा एकदा नवीन दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जर एकूण आपण बघितलं ज्या प्रकारे काही मतं नोंदवण्यात आली न्यायालयाच्या वतीने दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला आणि काही पुढल्या तारखा दिल्या गेल्या तर आज एकूण पुन्हा एकदा न्यायालयाच्या व्यासपीठावर हा विषय येत असताना काय घडामोडी घडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय? महत्वाचं म्हणजे या संदर्भात शिवसेनेचे 3ही ज्येष्ठ नेते दिल्लीत पोहोचलेले आहेत. अनिल देसाई असो, सुभाष देसाई असो की अनिल परब असो हे इथे पोहोचलेले आहेत. त्यानंतर ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी सुरू आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरती अन्याय होत आहे म्हणून असीम सरोदे हे देखील दिल्लीत पोहोचलेले आहेत. आणि या दरम्यान जर बघितलं आपण तर शिंदे गटाचे वकील देखील दिल्लीत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणतः 12-12:30 नंतर ज्या रेग्युलर सुनावणी आहे त्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर साधारणतः शिंदे गटाच्या वतीने आणि खास करून सुभाष देसाई यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेवरती होऊ शकतं न्यायालय या संदर्भात गंभीर्याने विचार करेल. कारण अशा प्रकारची विनंती प्रिन्सिपल यांनी आज सकाळी 10:30 वाजता केलेली आहे. आणि गेल्या 4 तारखांमध्ये जर बघितलं आपण साधारणतः 4ही वेळा सुनावणी टळलेली आहे. अशा वेळी हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय होऊ शकतो की नवीन बेंच स्थापन होण्याची शक्यता. त्यामागे कारण देखील असंच आहे की येत्या 26 तारखेला जे भारताचे सरन्यायाधीश रामण्णा हे सेवानिवृत्त होत आहे. अशा वेळी रामण्णा हे
कुठं प्रकरण ऐकू शकत नाही असं त्यांना वाटतंय. काल ज्या पद्धतीने त्यांनी ओबीसीच्या प्रकरणामध्ये निर्णय घेतला त्याच धर्तीवरचा निर्णय ते आज देखील घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारचे संकेत देखील प्राप्त झाले आहेत. त्यामुळे असं म्हणावं लागेल आपल्याला की आजची सुनावणी अत्यंत महत्वाची आहे की आज आता नवीन बेंच स्थापन होऊन कशा पद्धतीने या सुनावणीला दिशा दिली जाते. विशाल, गेल्या काही कालावधीमध्ये दोन्ही बाजूंनी जो काही युक्तिवाद या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर आज नेमका न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रशांत. पण याच आजच्या निर्णयावरती राज्यातल्या सरकारचं भवितव्य देखील अवलंबून आहे. याच विषयी आपण बोलूयात. शिवसेनेचे खासदार याबद्दल आपण अधिक प्रतिक्रिया यापुढे जाणून घेत राहू. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आज सुप्रीम कोर्ट या सत्ता संघर्षावरती नेमका काय निर्णय देऊ करत आहे. पुढे बघूयात. राज्यात टोल वसुलीचा सावळा गोंधळ. टोल भरूनही चांगल्या सुविधा नाही आहेत. हो, सावळा गोंधळच म्हणावा लागेल. खराब रस्ते, खड्ड्यांसाठी टोल का द्यायचा हा प्रश्न आहे, तुमचा माझा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सतत आपण विचारत असतो. पैसे घेता पण सुविधा कधी देता आणि कधी देणार हा देखील महत्त्वाचा विषय. टोलचे कोट्यवधी रुपये नेमके जातात तरी कुठे हा देखील सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सवालांची उत्तरं न्यूज 18 लोकमतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संतप्त वाहन चालक देखील रोजच्या रोज हा सवाल विचारतात आणि न्यूज 18 लोकमत देखील आज हा सवाल उपस्थित करत आहे. टोल गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या नागरिकांच्या मानगुटीवर बसलेले एक भूत. चांगल्या रस्त्यांसाठी टोल अशा गोंडस नावाने टोलचा राज्यात प्रवेश झाला. मात्र नंतर हा टोलचा भस्मासूर वाढत गेला. टोल वसुली सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप देणारी ठरलेली आणि ही टोल वसुली राजकारणासाठी मात्र भ्रष्टाचाराचं कुरण बनली आहे. पहा न्यूज 18 लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. मुंबई असो की पुणे की राज्यातला कुठलाही टोल नाका, प्रत्येक टोल नाक्यावर असं चित्र अनेकदा दिसून येतं. माझ्या मागे दिसत असलेला हा रस्ता नॅशनल हायवे आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे. हा जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि या हायवेवरनं जर प्रवास करायचा असेल तर साधारण 164 रुपयांचा टोल आपल्याला द्यावा लागतो. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात टोल देऊनही रस्त्यांची स्थिती चांगली दिसत नाही आहे. खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंच आहे आणि दुर्दैवानं हे खड्डे भरण्यासाठी नाही MSRTC प्रयत्न करताना दिसते, नाही IRB जी कंपनी टोल वसूल करण्याचं काम करते. मुळातच ज्या चांगल्या रस्त्यांसाठी टोलचा भुर्दंड सर्वसामान्यांच्या माथी मारला गेला अशा नागरिकांच्या नशिबी पैसे भरूनही जर खराब रस्ते असतील तर टोल तरी कशासाठी भरायचा हा संतप्त सवाल नागरिक विचारू लागलेत. सुविधा तर काहीच नाही आहेत. पुढे भरपूर खड्डे, भरपूर म्हणजे प्रमाणाबाहेर आहेत. त्यात टाकलेली माती आणि त्यात जमलेलं पाणी, त्यामुळे खड्डा केवढा आहे तेच कळत नाही. टोल का द्यायचा? टॅक्स ऑलरेडी पे करतोय, पेमेंटवर टॅक्स पे करतोय, प्लस ह्यांच्या किती वर्ष झाली हे टोल वसूल करता येते, ह्याचा काही हिशोब आहे की नाही? टोलचे पैसे तरी कमी करावेत किंवा आणण्याचा पैसे तुम्ही घ्या, पैसे घेण्याबद्दल आमची काही हरकत नाही, परंतु त्या पद्धतीच्या सेवा सुविधा लोकांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. मॅनेजमेंट व्यवस्थित नाही, लोकल प्रतिनिधी लक्ष देत नाहीत, कुणाचंही कुठेही लक्ष नाही. तेवढ्यापुरतं तेवढं लक्ष वेधलं की तेवढ्यापुरतं तेवढं फक्त आश्वासन देतात. लोकांचे मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. त्वरित यांनी टोल खड्डे जोपर्यंत रिपेअर होत नाही तोपर्यंत टोल घेणं बंद केलं पाहिजे. कमीत कमी ह्या लोकांनी ज्या पांढऱ्या पाट्या आहेत गाड्यांचा, त्या गाड्यांचा टोल बंद केलाच पाहिजे. नाहीतर एक दिवस असा येईल सगळ्या पांढऱ्या गाड्या म्हणून सगळे टोल नाके उद्ध्वस्त केले जातील. रस्ते बांधणी आणि त्यांच्या देखभालीचा खर्च फार मोठा आहे असं सांगत सरकारनं काही वर्षांपासून वाहनांची नोंदणी करताना 15 वर्षाचा कर एक रकमी घ्यायला सुरुवात केली. पेट्रोल वाहनांच्या एकूण किमतीच्या 11%, डिझेल वाहनांच्या किमतीच्या 13%, तर पेट्रोल CNG साठी 8%च्या रोड टॅक्स खासगी वाहनांना एक रकमी तर व्यापारी वाहनांना दरवर्षी हा कर भरावा लागतो.
फक्त OTT नाही, पेट्रोल डिझेलवर सेस पण लावला गेलाय आणि तो 15-15, 16-16 रुपये पर लिटर आहे. हा सेस फक्त रस्ते बांधणी रस्ते दुरुस्तीसाठी वापरात येणं अपेक्षित आहे. म्हणजे आम्ही वन टाईम टॅक्स द्यायचा, आम्ही त्याच्या पेट्रोल डिझेलवर सेस भरायचा कचकून, त्याच्यानंतर सुद्धा वाहनांकडनं जो परमिट याच्या सगळ्या कमर्शियल व्हेकल्स आहेत त्यांच्याकडनं परमिट टॅक्स मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. हा सगळा टॅक्स जातो कुठं हा प्रश्नच त्याच्यातनं शिल्लक राहतोय. वाहन चालकांना चांगल्या प्रशस्त रस्त्यानं जाता यावं, वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, वेळ इंधनाची बचत व्हावी यासाठी टोल घेतला जातो. याचाच अर्थ रस्ता चांगला नसेल तर टोल वसुली करू नये असा असला पाहिजे. मात्र हे कुठेच घडत नाही. त्यामुळे रस्ता खराब असतानाही टोलचा भुर्दंड सोसावा लागतो. ज्या सर्व्हिसेस त्यांनी द्यायला पाहिजे त्या सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल नाही आहेत. आज तुम्हाला सांगतो ॲक्सिडेंट झाला तर ॲम्ब्युलन्स भेटायला वेळ लागतो. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे BOTचा अर्थ ट्रान्सफर पण करायचं असं ना, MSRTCने ट्रान्सफर करून घ्यायला पाहिजे होतं पैसे वसूल झाल्यानंतर. हे काय यांचं दुकान लावलं या लोकांनी. क्लिअर दिसून येतं की नागरिकांचे पैसे गोळा करतात ते पैसे फुकट जातात. कारण यांचे दोन प्रकारचे गव्हर्नमेंट झाली, एक स्टेट झाली, एक टोलवाली झाली. रजिस्ट्रेशनच्या वेळी फुल पैसे घेऊन टाकतात. तर जेव्हा त्यांनी फुल पैसे घेतले तर त्यावेळी त्यांना एक कार्ड द्यायला पाहिजे की तुम्हाला कोणत्याही रोडवर टॅक्स लागणार नाही. टोल वसुली अपारदर्शक यंत्रणा असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप टोल अभ्यासकांनी केलाय. दरवर्षी वाहनांची संख्या वाढत असताना टोल वसुलीचा कालावधी आणि टोलच्या किमती कमी होणं अपेक्षित असताना टोलच्या किमतीत 3 किंवा 5 वर्षांनी सतत वाढ कशी होते हे कोडं न उलगडणार आहे. 1400 कोटी रुपयाच्या आसपासचं सरकारने त्याच्याकडनं घेतले आणि त्याला देऊन टाकलं 15 वर्षासाठी आंदण. आणि अपेक्षा अशी होती की त्यांनी 4300 कोटी रुपये या 15 वर्षात जमा करायचे. प्रत्यक्षात असं घडलं की ऑलरेडी त्यांनी जवळपास 7000 कोटी रुपये वसूल झाले या 15 वर्षात त्यांनी वसूल केले जनतेकडनं. एकूणच काय, जोपर्यंत सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि टोल कंपन्यांचे मालक यांची अभद्र युती तुटत नाही तोपर्यंत टोल कंपन्यांकडून सर्वसामान्यांची लूट अशी सुरू राहणार यात शंका नाही. ज्या वेळेला राज ठाकरेंनी टोलचा मुद्दा छेडला होता त्याच्यानंतर सरकारनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेत काही टोल नाके बंद केलेले होते, तर काही टोल नाक्यांवरनं छोट्या वाहनांना सूट दिलेली होती. तसाच काहीसा निर्णय राज्यातलं आत्ताचं सरकार घेईल का अशी भाबडी आशा मावळवासियांना लागून राहिलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश काळे सोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जळगावच्या मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा मोबदला 2 ते 3 वर्षांपासून मिळालेलाच नाहीये. अनेक वेळा आंदोलन करून देखील उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या हक्कांपासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. विजेचा वापर न करताही अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्यानं राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लाईट बिल जाळत निषेध केलाय. तसंच यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. मालवणात काँग्रेसच्या वतीनं वीज बिलाची होळी करत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. इतर भारच्या नावाखाली विद्युत वितरण कंपनी नागरिकांना वाढीव बिल देऊन लूट करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय. ऑनलाईन कामाकरता तलाठ्यांना शासनाकडून लॅपटॉप आणि डेटा चार्जेसची रक्कम दरवर्षी दिली जाते. मात्र त्यांच्या समक्ष असणाऱ्या कृषी सहाय्यकांना ही सोय शासनाकडून दिली जात नाहीये. लातूर कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. गेल्या 5 महिन्यांपासून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना वेतन मिळत नाहीये. त्यामुळे आशा स्वयंसेविका संतप्त होत त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी यवतमाळमध्ये मोर्चा काढला. यावेळी जिल्ह्यातील शेकडो महिला मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचं यंदाचा बोनस रखडलेला आहे. जलधारा येथील भरड धान्य केंद्रावरती धान विक्रेत्या शेतकऱ्यांना अजूनही बोनसच्या रकमेची प्रतीक्षा आहे. दरम्यान बोनसच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. बुलढाण्यात रिक्षातून 5 तलवारींची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बुलढाणा अजिंठा रस्त्यावरती ही कारवाई केली आहे. हरियाणामधून अहमदनगरला गर्भपात गोळ्यांचा बेकायदा पुरवठा सुरू असल्याची धक्कादायक माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोडांनी दिली आहे. एमआयडीसी पोलीस तसंच अन्न आणि औषध प्रशासनानं छापेमारी करून 9,000 गोळ्यांचा साठा जप्त केला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन पोर्टलवरती गर्भपाताची औषधं मिळत असल्याची माहिती राठोड यांनी दिली आहे. मिरचीच्या शेतात तब्बल 12 किलो वजनाचा अजगर सापडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कांद्री परिसरामध्ये घडली आहे. या अजगराला सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडून देत वन विभागाला देखील माहिती दिली आहे. "112 नंबरवर कॉल करून खोटी माहिती देणं गोंदियातील एका महिलेला चांगलंच महागात पडलंय. या महिलेला 6 महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या महिलेनं 9 दिवसात तब्बल 110 वेळा 112 नंबरवरती कॉल करून खोटी माहिती दिली आहे. सांगलीच्या मिरजमधील टाकळी हद्दीत शेततळ्यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. ही व्यक्ती कोण आणि हा खून आहे का याचा सध्या पोलीस तपास करतायत. कोल्हापूरला खासगी सावकारीचा विळखा पडलाय. सावकार धनाजी आणि संपदा आळवेकरांनी अनेकांच्या प्रॉपर्टीज परस्पर विकल्यात तर अव्वाच्या सव्वा कर्ज वसुली देखील केली आहे. त्यामुळे सावकारांविरोधात त्रस्त कर्जदारांनी गुन्हे दाखल केलेत. मात्र 8 महिने उलटले तरीही हे सावकार मोकाट आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 7 महिन्यात 474 अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 176 जणांचा मृत्यू झालाय तर सर्वाधिक 235 अपघात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचे हे अपघात झालेत. या अपघातात 107 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमधील पिंपळेगुरव भागात स्त्री जातीचं अर्भक सांगवी पोलिसांना सापडलंय. अनैतिक संबंधातून या अर्भकाचा जन्म झाला असावा, त्यामुळे ते फेकून दिलं असावं. आणि ब्रेकनंतर बघूयात एक धक्कादायक बातमी अशी आहे की पोटच्याच मुलांनी जिवंतपणीच जन्मदात्यांना थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवल्याची धक्कादायक घटना वर्ध्यातून समोर आली आहे. वर्ध्याच्या समतानगर इथं या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या मोठ्या मुलानं घराबाहेर काढून दिलं आणि त्यानंतर या आईबापाला त्यांच्याच लहान मुलानं थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवलं. वडिलांना अर्धांगवायू झालाय तर आई देखील आजारी आहे. याबाबतची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांच्या मदतीनं मुलांच्या घरी सोडलं. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा या दाम्पत्याला घराबाहेर काढण्यात आल्यानं या मुलांचं करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. याविषयी आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्याबरोबर आहेत. नरेंद्र, नेमकी काय परिस्थिती या दाम्पत्याची? विशाल, वर्ध्याच्या समतानगर मधील हे जे वृद्ध दाम्पत्य आहे, हे दाम्पत्य जे आहेत हे आजाराने पीडित आहे. या दाम्पत्याला बाहेर काढलो आणि त्यानंतर मुलगा आहे तो त्याने मात्र थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवलं होतं. ही घटना काल समोर आली. विशेष म्हणजे हे जे वृद्ध जे आहे हे जे वृद्ध आहे हे काही कारणास्तव आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. पण ही दृश्यच पुरेशी बुलकी यामध्ये आपण बघू शकतो की ज्यांनी जन्म दिला त्याच आई वडिलांना त्यांच्या दोन्ही मुलांनी घराच्या बाहेर काढलं. नुसतं घराच्या बाहेर नाही काढलं तर थेट स्मशानभूमीत त्या दोघांची रवानगी केली. नेमक्याला काय म्हणायचं? ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याकरता खस्ता खाल्ल्या, त्यांच्या शेवटच्या क्षणात किंवा त्यांच्या आजारपणात पोटचीच मुलं असं का वागतायत हा प्रश्न वारंवार गेल्या काही कालावधीतला आणि या घटनेमुळे उपस्थित होतोय.
पुढे पोहोचूयात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ या गावामध्ये कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा काढावी लागली आणि अंत्यसंस्कारासाठी नदीतून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून जावं लागतंय। मृत्यूनंतरची ही परवड थांबण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला साकडं घातलंय। बोरमाळ गावातील भेंडीपाडा, पारसपाडा या गावपाड्यात सुमारे 600 ते 650 लोकवस्ती, दोन्ही पाड्यातील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदी पलीकडे जावं लागतं। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यानं नदीला पूर आलाय आणि त्यामुळे भर पावसात उघड्यावर अंत्यविधीची वेळ आली आहे। बघा यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मुंबई पुणे हायवेवर